गोष्ट अरुणिमाची हा पाठ आपण पाहत आहोत। आपल्याला इथे अरुणिमा सिन्हा दिसत आहे। गिर्यारोहकाच्या पोशाखामध्ये असणारी अरुणिमा सिन्हा इथे आपल्याला दिसत आहे। माउंट एव्हरेस्ट शिखरावर असताना घेतलेला अरुणिमा सिन्हाचा फोटो इथे दिसत आहे। माननीय नरेंद्र मोदी अरुणिमा सिन्हाचं कौतुक करताना इथे एक फोटो दिसत आहे। गिर्यारोहकाच्या पोशाखामध्ये आपल्याला अरुणिमा सिन्हा दिसत आहे। गिर्यारोहण करतानाचा हा तिचा फोटो आपल्याला पाहायला मिळत आहे। गोष्ट अरुणिमाची हा सुप्रिया खोत लिखित पाठ अभ्यासूयात। लेखिकेचा परिचय पाहूयात। सुप्रिया खोत या मराठी भाषेतील वृत्तपत्रे व मासिके यांद्वारे लेखन करणाऱ्या प्रसिद्ध लेखिका आहेत। त्यांनी छात्रप्रबोधन पुणे येथे काही काळ सहाय्यक संपादिका म्हणूनही काम केलेले आहे। पाठ परिचय पाहूयात। प्रस्तुत पाठ म्हणजे अरुणिमा सिन्हा हिची सत्यकथा। अरुणिमा सिन्हा संपूर्ण वादळी आयुष्य वाट्याला आलेली एक तरुणी, दुर्दैवाच्या फेऱ्यात सापडलेली। चोरांनी गळ्यातल्या सोनसाखळीसाठी तिच्यावर जीवघेणा हल्ला केला। तिला धावत्या गाडीतून रुळांवर फेकले। त्या अपघातातून ती वाचली, पण अपंग होऊन। अशा स्थितीत कोणतीही व्यक्ती निराश झाली असती, आयुष्यभर दुसऱ्यावर ओझे बनून राहिली असती। परंतु अरुणिमा जिद्दी होती। तिच्याकडे पराकोटीचा आत्मविश्वास होता, जबरदस्त धैर्य होते। एक पाय कापलेला असतानाही तिने एव्हरेस्ट सर करण्याचे स्वप्न पाहिले आणि एव्हरेस्ट सर करणारी पहिली अपंग भारतीय महिला ठरली। सामान्य माणसामधील असामान्यत्व दाखवून देणारी ही घटना आहे। अरुणिमाच्या जिद्दीची ही कहाणी या पाठात सांगितली आहे। आपण प्रत्यक्ष पाठाला सुरुवात करूयात। दोस्तांनो, मी अरुणिमा सिन्हा। आज तुम्ही गुगलवर शोधले तर माउंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली अपंग महिला आणि माउंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली अपंग भारतीय असा उल्लेख जिचा दिसतो तीच मी। माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वात उंच हिमालयातील पर्वत शिखर आहे। पण एक सांगू, मी काही जन्मजात अपंग वगैरे नाही। जन्मजात म्हणजे जन्मापासून नव्हते। धडधाकट असल्यापासूनची गोष्ट आज मी सांगणार आहे तुम्हाला। धडधाकट म्हणजे चांगलं शरीर, सांगणारे म्हणजे सांगणार आहे। मुलांनो, अरुणिमा सिन्हा ही एव्हरेस्ट सर करणारी पहिली अपंग भारतीय महिला। अरुणिमा स्वतःची कहाणी सांगत आहे। लखनौपासून 200 किलोमीटर अंतरावर असणारं आंबेडकर नगर हे माझं गाव। घरी मी, आई, लहान भाऊ। मोठ्या बहिणीचं लग्न झालेलं। माझे वडील मी लहान असतानाच देवाघरी गेले म्हणजे मृत्यू पावले। आता भाईसाब, मोठ्या बहिणीचे पती, हेच काय ते आमच्या कुटुंबातले महत्त्वाचे निर्णय घेणारे। खेळावर अतोनात प्रेम करणाऱ्या कुटुंबात मी जन्मले हे माझे अहोभाग्य। अहोभाग्य म्हणजे भाग्याची गोष्ट। पण फुटबॉल आणि व्हॉलीबॉलची नॅशनल चॅम्पियनशिप मिळाल्यावर आता CISF ची नोकरी मिळते का बघ, म्हणजे खेळाशी जोडलेली राहशील, हा भाईसाबांनी दिलेला सल्ला मी शिरोधार्य मानला। CISF म्हणजे केंद्रीय औद्योगिक संरक्षण दल। शिरोधार्य मानणे म्हणजे समोरच्याचे सांगणे मनापासून मान्य करणे। त्यानुसार नोकरीसाठी अर्ज केला आणि कॉल लेटर आले देखील। कॉल लेटर म्हणजे नोकरीसाठी बोलावणारं पत्र। पण फॉर्ममध्ये नेमकी माझी जन्मतारीखच चुकलेली होती। हा घोळ निस्तरण्यासाठी दिल्लीला जाणे भाग होते। घोळ म्हणजे घोटाळा, निस्तरणे म्हणजे सोडवणे। लहानपणीच अरुणिमाचे वडील वारले। मोठ्या बहिणीचे पती हेच त्यांच्या कुटुंबाचे मार्गदर्शक व पालक बनले। अरुणिमा स्वतःच कष्टपूर्वक फुटबॉल आणि व्हॉलीबॉल या खेळांमधील राष्ट्रीय स्तरावरील चॅम्पियन बनली। 11 एप्रिल 2011चा हा दिवस।
लखनौ स्टेशन गर्दीनं फुललेलं म्हणजे भरपूर गर्दी होती. पद्मावती एक्सप्रेसमध्ये कसेबसे चढत गर्दीतून मुसंडी मारत शिताफीने मी कॉर्नर सीट पटकवली. मुसंडी मारणे म्हणजे डोके पुढे करून शरीर वाकवून जोराने गर्दीत शिरणे. शिताफीने म्हणजे चपळाईने, चालाखीने. गाडीने वेग घेतला आणि माझे विचारचक्र सुरू झाले. विचारचक्र म्हणजे एकामागोमाग एक असे अनेक विचार सुरू राहणे. बस एवढे कागदपत्रांचे काम झाले की झालेच आपले पक्के. अचानक माझे लक्ष वेधून घेतले ते मला घेरून उभ्या असणाऱ्या तरुणांनी. लक्ष वेधून घेणे म्हणजे लक्ष आकर्षित करणे. त्यांचे लक्ष माझ्या गळ्यातल्या सोन्याच्या चेनवर होते. पण मीही काही कच्च्या गुरूची चेली नव्हती. त्यांनी डाव साधण्याचा प्रयत्न करताच जेवढी होती नव्हती तेवढी ताकद एकवटून मी माझ्याजवळ येणाऱ्या प्रत्येकाला लाथाबुक्क्यांचा प्रसाद द्यायला सुरुवात केली. लाथाबुक्क्यांचा प्रसाद देणे म्हणजे खूप मार देणे. डाव साधणे म्हणजे संधी साधणे. आश्चर्य म्हणजे त्या डब्यातला प्रत्येकजण अन्यायाविरुद्ध लढणं हे जणू पाप आहे अशा चेहऱ्यानं मख्खपणे जागेवर बसून राहिला. अखेर चोरांच्या सहनशक्तीचा अंत झाला. रात्रीच्या भयान अंधारात माझे दोन्ही हातपाय धरून त्या नराधमांनी मला चक्क चालत्या गाडीतून बाहेर फेकून दिलं. शेजारून जाणाऱ्या एका भरधाव रेल्वेवर मी आदळले आणि तिच्या वेगामुळे आणखी जोरात 2 धावपट्ट्यांच्या मध्ये उडून पडले. अरुणिमा, रेल्वे येते आणि तुझे पाय ट्रॅकवरून बाजूला घे हा अंतर्मनातला संदेश मेंदूपर्यंत पोचेतोवर खूप उशीर झाला होता. त्याआधीच मी एक रेल्वे माझ्या पायांवरून धडधडत निघून गेली. नंतर महिला आयोगाने प्रसिद्ध केलेल्या रिपोर्टनुसार तब्बल 49 रेल्वेगाड्या त्या रात्री माझ्या पायावरून गेल्या. एका पायाच्या गुडघ्यापासून खालच्या हाडांचा तर चक्काचूर झाला होताच, पण दुसऱ्या पायाचीही दुरावस्था झालेली. दुरावस्था म्हणजे वाईट अवस्था. CISF मध्ये नोकरी मिळवण्यासाठी अर्ज करायला अरुणिमा दिल्लीला चालली होती. रेल्वेगाडीत चोर शिरले. तिच्या गळ्यातल्या सोनसाखळीसाठी त्यांनी तिला बेदम मारहाण केली. तिला रेल्वे रुळांवर फेकून दिले. तिच्या एका पायाचा गुडघ्यापासून खाली चक्काचूर झाला. तिच्या पायावरून जवळजवळ 49 रेल्वेगाड्या गेल्या होत्या आणि दुसऱ्या पायाची दुरावस्था झाली होती. त्या रात्री तब्बल 7 तास रेल्वेच्या धावपट्टीवर मदतीची याचना करत मी पडून राहिले. याचना करणे, विनवणी करणे. आश्चर्य म्हणजे माझी शुद्ध हरपली नव्हती आणि मेंदू पूर्ण तल्लखपणे तिथून सुटकेचा विचार करत होता. तल्लखपणे, तीक्ष्णपणे. सगळीकडे उजाडलं आणि रेल्वेचे सफाई कामगार तिथे आले. हादरलेच ते मला तशा अवस्थेत पाहून. त्यांनी मला बरेली गावातील हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आणि सुरू झाले दुर्दैवाचे दशावतार. 7 तास अरुणिमा रेल्वेच्या धावपट्टीवर पडून होती, मदतीची याचना करत होती आणि सकाळ झाल्यावर तिथल्या सफाई कामगारांनी तिला बरेली गावातील हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. बरेलीच्या त्या हॉस्पिटलमध्ये ना भूलतज्ञ होता, ना मला देण्यासाठी पुरेसे रक्त. भूलतज्ञ म्हणजे शस्त्रक्रियेच्या वेळी वेदना होऊ नयेत या हेतूने शरीराला भूल देण्याकरिता विशेष प्रशिक्षण घेतलेले तज्ज्ञ डॉक्टर. त्या हॉस्पिटलमध्ये काहीच नव्हतं. सचिंत झालेल्या डॉक्टर व सहकाऱ्यांना मीच धीर दिला. सचिंत म्हणजे चिंताग्रस्त. या डॉक्टरांना अरुणिमानेच धीर दिला. डॉक्टर, नाहीतरी माझ्या पायाची चाळण झालेलीच आहे. आता भूल न देताच तुम्ही तो कापलात तरी चालेल. डॉक्टर व त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वतःचे 1 युनिट रक्त मला दिले आणि माझ्या देखतच माझा पाय कापला गेला. इकडे मी जीवन मरणाच्या सीमारेषेवर होते. जीवन मरणाची सीमारेषा म्हणजे कधीही मृत्यू येईल अशा अवस्थेत असणे. पण हॉस्पिटल बाहेरच्या जगात एक वेगळेच नाट्य घडत होते. फुटबॉल आणि व्हॉलीबॉल चॅम्पियन युवती 7 तास जखमी अवस्थेत उपचाराविना पडून राहिली ही बातमी प्रसारमाध्यमांनी उचलून धरलेली.
तत्कालीन क्रीडामंत्र्यांनी मला दिल्लीच्या एम्समध्ये हलवलं. तत्कालीन म्हणजे त्या काळातील. एम्स हे एक हॉस्पिटल आहे की जिथे उत्कृष्ट वैद्यकीय सुविधा मिळतात. राष्ट्रीय खेळाडू असल्याने अत्युच्च दर्जाच्या सुविधा मला मिळाल्या. अत्युच्च दर्जा म्हणजे अतिशय वरच्या दर्जाच्या. पण शल्य एकच होतं. शल्य म्हणजे दुःख की प्रसारमाध्यमांमध्ये वाटेल त्या वावड्या उठत होत्या. वावड्या उठणे, अफवा उठणे. अरुणिमाकडे प्रवासाचं तिकीट नव्हतं म्हणून तिने रेल्वेतून खाली उडी मारली. इथंपासून ते अरुणिमाने आत्महत्येचा प्रयत्न केला इथंपर्यंत काहीही छापून येत होतं. तब्बल 4 महिने एम्समध्ये राहिल्यानंतर शारीरिक जखमांवर मलमपट्टी झाली होती, पण या मानसिक जखमांचे घाव अंतरंग घायाळ करणारे होते. अंतरंग घायाळ करणे, मन दुखावणे. मी नी माझं ढालीप्रमाणे रक्षण करणारं कुटुंब. ढाल सर्व संकटे स्वतः झेलून दुसऱ्याचे संरक्षण करणारी. आम्ही सत्य परिस्थिती ओरडून सांगत होतो, पण ती ऐकण्यासाठी ना कुणाला वेळ होता ना कोणाला रस होता. अरुणिमा कशा पद्धतीने रेल्वेच्या धावपट्टीवर पडली हे तिला माहिती होतं, मात्र प्रसारमाध्यमामध्ये एक वेगळीच खळबळ उडाली होती आणि त्यामुळे तिचं मन दुखावलं होतं. मात्र तिचं कुटुंब तिच्या पाठीशी उभं राहिलं होतं. सत्य परिस्थिती ऐकून घ्यायला कोणाची इच्छाही नव्हती आणि कोणाला वेळही नव्हता. त्याच दिवशी हॉस्पिटलमध्ये पडल्या पडल्या मी निर्धार केला. निर्धार करणे म्हणजे निश्चय करणे. जे आज बोलत आहेत, माझ्याकडे बोट दाखवत आहेत, त्यांना बोलू दे. पण एक दिवस नक्की माझा असेल, जेव्हा ही अरुणिमा एव्हरेस्ट सर करेल. विश्वास ठेवा, कोणाच्याही प्रभावाखाली वा भावनेच्या आहारी जाऊन मी हा निर्णय घेतलेला नव्हता. एका फटक्यात माझं शरीर अपंग झालं होतं, पण माझं मन थोडंच अपंग होतं. गगनभरारी घ्यायचं वेळ रक्तातच असावं लागतं. गगनभरारी घेणे म्हणजे खूप प्रगती करणे. वेड रक्तात असणे म्हणजे मुळातच ओढ असणे. जेव्हा आपण आपल्या मनाने एखादी गोष्ट ठरवतो तेव्हा आपलं संपूर्ण शरीर आपल्याला साथ देतं. एक सांगू, आपला सर्वात मोठा मोटिवेटर कोण असतो? मोटिवेटर म्हणजे प्रेरणा देणारा. तो दुसरा तिसरा कोणी नसून आपण स्वतःच असतो. आता उठता बसता खाता पिता केवळ आणि केवळ मी एव्हरेस्टचाच विचार करू लागले. इथे अरुणिमा जरी तिचं पाय अपंग झालेले असले तरी तिचं मन अपंग झालेलं नव्हतं आणि तिच्यामध्ये आतूनच तिच्या रक्तातच प्रगती करण्याची इच्छा होती, वेळ होतं आणि त्यामुळे तिने एव्हरेस्ट सर करण्याचा निश्चय केला. माझ्या एव्हरेस्ट सर करण्याच्या निर्धाराचा जेव्हा मी उच्चार केला तेव्हा अगदी टोकाच्या प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या. शरीराला जखमा झाल्यामुळे बहुधा अरुणिमाच्या डोक्यावरही परिणाम झालेला दिसतोय. डोक्यावर परिणाम होणे म्हणजे वेड लागणे अशा पद्धतीची वक्तव्य लोक करू लागले. अर्थातच लोकांनी माझं बोलणं हसण्यावरी नेलं. बोलणं हसण्यावरी नेणे म्हणजे त्या बोलण्याला काहीही महत्त्व न देणे. पण माझं कुटुंब आणि भाईसाब माझ्याबरोबर खंबीरपणे उभे राहिले. एक अवघड पण मला शक्य आहे असं वाटणारा प्रवास आता सुरू होणार होता. खरं तर हा प्रवास खूप अवघड होता, पण अरुणिमा हे शक्य करून दाखवणार होती हे तिला इथे सांगायचंय आणि लोकांनी जे तिच्यावर हसत होते त्यांनाही तिला हे दाखवून द्यायचं आहे. पहिला टप्पा होता गिर्यारोहण प्रशिक्षणाचा. गिर्यारोहण म्हणजे पर्वत चढाई करणे. एम्समधून डिस्चार्ज मिळाला म्हणजे दवाखान्यातून तिला सोडलं. साधारणपणे एखादा हात पाय कापावा लागलेले पेशंट्स दिवसेंदिवस अगदी महिनोन्महिने उठत नाहीत. मी 2च दिवसात उभी राहिले. एका पायात घोट्याची हाडे तुटल्याने रॉड घातलेला, ज्याच्या हाडांची जुळणी अजून पुरी व्हायची होती. दुसरा पाय म्हणजे मांडीपासून खाली कृत्रिम पाय बसवलेला. असा माझा अवतार आणि जोडीला भाईसाब. आम्ही पोचलो ते थेट बचेंद्री पाल यांच्याकडे. बचेंद्री म्हणजे एव्हरेस्ट सर करणारी पहिली महिला. बचेंद्री पाल या भारतातील सर्वपरिचित गिर्यारोहक असून एव्हरेस्ट सर करणाऱ्या
पहिल्या भारतीय महिला आहेत. आज कित्येकांसाठी त्या आदर्श ठरल्या आहेत. त्याच एकमेव अशा होत्या की ज्यांनी माझ्या ध्येयाचा आदर केला, मला प्रोत्साहन दिलं. त्या म्हणाल्या, अरुणिमा, तू अशा परिस्थितीत इतका मोठे निर्णय घेतलास. तुला ठाऊक आहे, तुझ्या आतलं एव्हरेस्ट तू केव्हाच सर केलं आहेस. आता तुला एव्हरेस्ट सर करायचं आहे, ते फक्त स्वतःला सिद्ध करायला, जगाला तू कोण आहेस ते दाखवून द्यायला. स्वतःला सिद्ध करणे म्हणजे आपलं अस्तित्व दाखवून देणे, लोकांना पटवून देणे. एव्हरेस्ट सर करण्याचा अरुणिमाचा निर्णय ऐकून सर्वजण तिच्यावर हसू लागले. मात्र बचेंद्री पाल यांनी तिने घेतलेल्या निर्णयाचा, तिच्या ध्येयाचा आदर केला आणि तिला एव्हरेस्ट सर करण्यासाठी प्रोत्साहन दिले. नेहरू गिरिभ्रमण प्रशिक्षण केंद्र बहुधा आशिया खंडातील सर्वोत्तम असावं. नेहरू गिरिभ्रमण प्रशिक्षण केंद्र हे उत्तर काशीमधील संस्थेच्या स्थापनेने गिर्यारोहण समाजाभिमुख झाले. यातून भारतीय लष्करातील जवानांनाही गिर्यारोहणाचे धडे दिले जातात. सर्वोत्तम म्हणजे सर्वोत्कृष्ट. इथे माझे 1.5 वर्षांसाठी खडतर प्रशिक्षण सुरू झाले. छोटे पण बऱ्यापैकी धोकादायक पर्वत चढणे, जवळपास मरणप्राय कठीण अनुभव, ध्येयापासून विचलित करू पाहणारे कष्टदायी प्रशिक्षण, यातून मी तावून सुलाखून निघाले. या ठिकाणी तिचं अनेक प्रकारचं प्रशिक्षण झालं. ती त्यातून तावून सुलाखून निघाली. तावून सुलाखून निघणे म्हणजे अनंत अडचणीतून सही सलामत बाहेर पडणे. या प्रशिक्षणाच्या वेळी काही गोष्टी ठळकपणे लक्षात आल्या. सरावाच्या वेळी चढाई करताना, चढाई करणे म्हणजे वर चढणे, पर्वत चढणे, माझ्या कृत्रिम पायाची टाच आणि चवडा, चवडा म्हणजे पावलाच्या मधला भाग, ज्यावेळी मी जमिनीत रुतवत असे त्यावेळी ते सतत गोल फिरत होते, त्यामुळे तो पाय घट्ट रोवणे कठीण होऊन बसे. उजव्या पायाची हाडे एकत्रित राहण्यासाठी त्यात स्टीलचा रॉड घातलेला होता. त्यावर थोडा जरी दाब दिला गेला तर तीव्र वेदनांचे झटके बसत. माझ्या अशा अवस्थेमुळे प्रथम माझ्यासोबत माझा शेर्पा यायला तयारच होईना. शेर्पा हे नेपाळमधील हिमालयीन प्रदेशातील मूळ निवासी असून हिमालयाची त्यांना सर्व माहिती असते. गिर्यारोहकांकरता गाईड म्हणून अथवा सामान उचलण्याकरता मदत करणारे म्हणून ते प्रसिद्ध आहेत. हा त्यांचा व्यवसाय असतो. तिची ही अवस्था पाहून तिच्याबरोबर तिचा शेर्पा यायला काही तयारच होईना. आणि साहजिक आहे, जिथे अव्यंग म्हणजे जो अपंग नाही असा, ज्याचं शरीर धडधाकट आहे असा, जिथे अव्यंग धडधाकट माणसे गिरिभ्रमण करण्यास धजत नाहीत म्हणजे पुढे होत नाहीत, पुढाकार घेत नाहीत, तिथे माझी काय कथा. पण माझ्या घरच्या लोकांनी माझ्या शेर्पाचे मन वळवले आणि मग तिथून पुढे सुरू झाली क्षणोक्षणी आव्हानांना भिडणारी जोशपूर्ण अशी 52 दिवसांची एक रोमांचकारी लढाई. प्रत्येक गिर्यारोहकाला शिखरापर्यंत पोहोचण्याआधी 4 बेस कॅम्प्स करावे लागतात. बेस कॅम्प म्हणजे गिर्यारोहण करताना काही काळ विश्रांती करता व प्राथमिक सुविधांचा पुरवठा करण्याकरता असलेली ठिकाणे. शेर्पा येथील सुविधांची व्यवस्था करतात. काही काळ या ठिकाणी थांबून आवश्यक सामान घेऊन गिर्यारोहक पुढील मार्गक्रमण करत असतात. एकदा का तुम्ही कॅम्प 4ला पोहोचलात की तिथून शिखर 3500 फुटांवर असते. पण जास्तीत जास्त मृत्यू याच टप्प्यात होतात आणि म्हणून याला डेथ झोन असं म्हटलं जातं. मला तुम्हाला सांगावंसं वाटतं की 4थ्या बेस कॅम्पला पोहोचेपर्यंतही आधीच्या कॅम्प्समध्ये मी माझ्या सहकारी गिर्यारोहकांमध्ये नेहमीच पुढे असे. इतकी पुढे की लोक विचारत, मॅडम हर बार आप हमसे आगे रहते हो, आखिर खाते क्या हो भाई. मी अपंग, त्यात मुलगी म्हणून कसल्याही प्रकारची सवलत किंवा सहानुभूती मला नको होती. मला कदाचित याच विचारांचं प्रतिबिंब माझ्या कृतीमधून उमटत होतं. अरुणिमा अपंग असूनही सर्वांच्या पुढे होती. जिथे बेसकॅम्प जो 4था आहे की ज्याला डेथ झोन असं म्हटलेलं आहे, या ठिकाणापर्यंतही ती यशस्वीरित्या सर्वांच्या पुढे जाऊन पोहोचत होती.
डेथ झोनची चढाई सुरू झाली. जिकडे तिकडे मृतदेहांचा खच पडलेला, हाडं गोठवणारी थंडी, मृत्यूचं जवळून दर्शन होत होतं. मला आदल्या रात्री भेटलेला बांगलादेशी गिर्यारोहक मृत्युमुखी पडलेला. गिर्यारोहक म्हणजे गिर्यारोहण करणारा. जो पर्वतावर चढाई करतो त्याला गिर्यारोहक असं म्हणतात. पोटातून उसळून वर येणाऱ्या भीतीला मी आवर घालत होते. तुला मरायचं नाहीये अरुणिमा. अंतर्मनाला वारंवार मी हेच बजावत होते. खरं सांगते, आपलं मन जसं सांगतं तसंच, अगदी तसंच आपलं शरीर वागतं. आणि म्हणून समोर मृत्यू पडलेली शरीरं जरी पाहिली तरीही ती घाबरत नव्हती. आणि ती पुन्हा पुन्हा स्वतःला बजावून सांगत होती की तुला चढायचंय, मरायचं नाहीये, पुढे पुढे जायचंय. हे ती पुन्हा पुन्हा स्वतःच्या शरीराला, मनाला सांगत होती. 21 मे 2013ला चढाईचा अगदी शेवटचा टप्पा आला. अरुणिमा, तुझा ऑक्सिजनचा साठा अतिशय कमी झालाय. आत्ताच मागे फिर. एव्हरेस्ट तू पुन्हा चढू शकशील. शेर्पा कळकळीने बजावत होता म्हणजे पुन्हा पुन्हा सांगत होता, ठणकावून सांगत होता. तिच्याजवळचा ऑक्सिजनचा साठा संपत आलेला आहे. जर ती तशीच पुढे गेली तर कदाचित काहीही घडू शकतं. पुन्हा ती एव्हरेस्ट चढू शकणार नाही असंही होऊ शकतं. पण ती जर माघारी फिरली तर पुन्हा एकदा नव्या जोमाने ती एव्हरेस्टकडे जाऊ शकते. हे शेर्पा कळकळीने सांगत होता. पण अंतर्मनात कुठेतरी मला ठाऊक होतं की नाऊ और नेव्हर. आत्ता अगदी या क्षणी जर मी एव्हरेस्ट सर केलं नाही तर माझ्या लेखी माझ्या शरीराने मृत्यूला कवटाळण्यासारखेच होते ना. शिवाय पुन्हा एकदा इतकी सगळी स्पॉन्सरशिप उभी करणं या अग्निदिव्याला तोंड द्यावं लागलंच असतं. अग्निदिव्य म्हणजे पुन्हा एकदा या सगळ्या गोष्टींना, कठीण प्रसंगांना सामोरं जाणं. हे सगळं तिला शक्य नव्हतं आणि स्पॉन्सरशिपच्या माध्यमातून तिला पैसे मिळाले होते. ही सगळी स्पॉन्सरशिप पुन्हा उभं करणं अशक्य होतं. अखेर मी एव्हरेस्ट शिखरावर पोहोचले. हा ऐतिहासिक क्षण कॅमेऱ्यात साठवण्याची मी शेर्पाला विनंती केली. फोटोसाठी माझा शेवटचा साठा उरलेला ऑक्सिजन मास्क मी काढला. मी अशीनी तशी मरणारच होते, तर मग माझ्या यशाचे पुरावे असणं अत्यावश्यक होतं. फोटोनंतर शेर्पाला मी व्हिडिओ क्लिप घेण्यासाठी तयार केलं. आधीच पित्त खवळलेल्या शेर्पाने चिडत चिडत का असेना पण व्हिडिओ घेतला. अखेर मी भारताचा ध्वज एव्हरेस्टवर फडकवला. पित्त खवळणे म्हणजे खूप संतापणे. एवढ्या प्रतिकूल परिस्थितीतही ती एव्हरेस्ट शिखरावर पोहोचली आणि तिथे जाऊन मरणाचा विचार न करता तिने ऑक्सिजन मास्क बाजूला काढला आणि तिथे तिने तिचे फोटो घेतले, व्हिडिओ घेतला आणि भारताचा तिरंगा एव्हरेस्टवर फडकवला. आता मी उतरू लागले होते. जेमतेम 40-50 पावलांवरच माझा ऑक्सिजन साठा संपला. एक सांगू, लक, भाग्य, किस्मत, डेस्टिनी असल्या भाकड शब्दांना मी नाही मानत. डेस्टिनी म्हणजे दैव, किस्मत म्हणजे नशीब, भाकड म्हणजे भीती घालणारे. पण फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव्ज म्हणजे नशीब नेहमीच शूरांची साथ देतं, यावर माझा पूर्ण विश्वास आहे. जेव्हा मी गुदमरू लागले, श्वास घेण्याचा प्रयत्न करू लागले, अगदी त्याच वेळी एका ब्रिटिश माणसाने ओझे होते म्हणून फेकून दिलेला जास्तीचा एक ऑक्सिजन सिलेंडर आम्हाला दिसला. माझ्या शेर्पाने तो चटकन मला अडकवला. सावकाश आम्ही त्या डेथ झोनमधून सही सलामत खाली उतरलो. सही सलामत बाहेर पडणे म्हणजे कुठलाही त्रास न होता, काहीही दुखापत न होता बाहेर पडणे. वर चढण्यापेक्षा खाली उतरताना होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण जास्त आहे आणि आम्ही ते ओलांडून आलो होतो. माझा दिवस अखेर आला होता. इथे तिने माझा दिवस म्हटलाय कारण तिच्या निर्णयावर लोक हसत होते, मात्र तिने स्वतःला सिद्ध करून दाखवलेलं होतं आणि म्हणून ती म्हणते माझा दिवस अखेर आला होता. गिर्यारोहकांच्या चढाईच्या टप्प्यातले एक महत्त्वाचे शिखर एव्हरेस्ट मी सर केले होते. सर करणे म्हणजे जिंकणे. गिर्यारोहणाने मला खूप महत्त्वाचे काही धडे दिले. माझ्यात आत्मविश्वास जागवला. नेतृत्व, गटबांधणी यांचे धडे तर मिळालेच, पण एक पोलादी कणखरपणा माझ्यात निर्माण झाला. धडा मिळणे म्हणजे शिकवण मिळणे. मित्रांनो, आपण आयुष्यात काय मिळवतो हे महत्त्वाचं नाही,
तर ही कमाई आपल्याला अधिक चांगली व्यक्ती कशी बनवते हे महत्त्वाचं वाटतं मला. आपण इतरांशी कसे वागतो यावरून आपण एक उत्तम व्यक्ती आहोत की नाही हे ठरतं आणि म्हणून उत्तम व्यक्ती बनण्याचा माझा प्रयत्न आहे. तुम्हा कुमार वयोगटातल्या मुलामुलींना एक सांगावंसं वाटतं की आपलं ध्येय साध्य करताना प्रयत्न निष्फळ ठरणे म्हणजे अपयश नसतं, तर जेव्हा ध्येयच कमकुवत असतं तेव्हा त्याला अपयश म्हटलं जातं. निष्फळ ठरणे म्हणजे अपयश येणे, नाकाम होणे. काही वेळा आपले प्रयत्न निष्फळ होऊ शकतात, म्हणजे आपल्याला फळ नाही मिळू शकत, पण त्यातूनही आपल्याला खूप काही शिकता येते. झालेल्या चुका सुधारून नव्या पद्धतीने काम करता येते. पण आपले ध्येयच कमकुवत असेल तर कष्ट प्रयत्न करण्याची प्रेरणाच आपल्याला मिळणार नाही. परिणामी ध्येयपूर्ती अशक्य होईल. म्हणून जर प्रयत्न फोल ठरले तरी ध्येयाबद्दल विश्वास बाळगून मार्गक्रमण करायला हवे. त्याने ध्येय साध्य होईल हे नक्कीच. पाठाचा सार देताना वर एक वाक्य म्हटलंय, प्रत्येकामध्ये एक जिद्दी अरुणिमा असते. मुलांनो, खरं तर अरुणिमा अपंग बनलेली आयुष्यात काहीच करू शकली नसती, पण तिने जिद्दीने स्वतःमधला गुण ओळखला, स्वतःचे सामर्थ्य शोधले आणि अशक्य वाटणारी कामगिरी पार पाडली. प्रत्येक व्यक्तीमध्ये अशी अरुणिमा असते. फक्त त्या अरुणिमाचा आपण शोध घेतला पाहिजे. जीवनाचा हा महामंत्र आपण लक्षात घेतला पाहिजे आणि आपण आपल्या मनातील एव्हरेस्ट शोधलं पाहिजे. आपण दिवसभर कोणती ना कोणती कृती करत असतो, त्यावेळी आपल्या मनात कोणता तरी हेतू असतो. हेतूशिवाय कोणतीही कृती अशक्य असते. आपला हेतू म्हणजेच आपले ध्येय होय. खूप पैसे मिळवणे हे ज्याचे आयुष्यातले सर्वोच्च ध्येय असते, तो माणूस सतत पैसे मिळवण्याचाच विचार करीत राहील. कळत नकळत सतत पैसे मिळवून देण्याच्या कृतीकडेच तो ओढला जाईल. म्हणजेच आपल्या मनातले ध्येयच खूप महत्त्वाचे असते. तेच आपल्या जीवनाची दिशा ठरवत असते. लेखिका सुप्रिया खोत लिखित गोष्ट अरुणिमाची या पाठातून एका अचानकपणे अपंगत्व आलेल्या मुलीच्या जिद्दीची, तिच्या ध्येयनिष्ठतेची, तिच्या ध्येय वेडेपणाची एक थरारक कथा मांडली आहे. शरीराला आलेल्या अपंगत्वावर मनाने व ध्येयाने मिळवलेला विजय हा या पाठाचा गाभा आहे.